येत्या 9 ऑगस्टला मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी मुंबई येथे आयोजित मराठा क्रांती मोर्चाच्या पार्श्वभूमीवर शहरातील क्रांती मोर्चातर्फे दुचाकी रॅली काढून जनजागृती करण्यात आली आहे। पाहूया या रॅलीची एक झलक। मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी या रॅलीमध्ये 500च्या वर दुचाकीस्वार सहभागी झाले होते। हातात भगवे झेंडे घेऊन या दुचाकीस्वारांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले। काव्य रत्नावली चौक येथे सकाळीच 10 वाजता जिल्हा मध्यवर्ती बँक सहकारी बँकेचे व्यवस्थापक जितेंद्र देशमुख यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून रॅलीचा शुभारंभ करण्यात आला। यावेळी उद्योजक श्रीराम पाटील, किरण बच्छाव, बाळासाहेब सूर्यवंशी, जिल्हा परिषद सदस्य रवी देशमुख, डॉक्टर राजेश पाटील, किरण साळुंखे, विनोद देशमुख आदी उपस्थित होते। काव्य रत्नावली चौकातून या रॅलीला सुरुवात झाली असून आकाशवाणी चौक, रिंग रोड मार्गे IMR कॉलेज, खजामिया कोर्ट चौक, नेहरू चौक टॉवर, जुने बस स्टँड, शिवाजी चौक, मुख्य स्टेट बँक, स्वातंत्र्य चौकातून पुन्हा आकाशवाणी चौक, रत्नावली चौक येथे या रॅलीचा समारोप करण्यात आला। रॅलीचा समारोप झाल्यानंतर मराठी क्रांती मोर्चाचे पदाधिकारी यांनी उपस्थितांना मुंबई येथील महामोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले।